नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे उन्हाळी सुट्ट्या. उद्या आपलं शिबिर आहे. संध्याकाळी घरचे कपडे आणि पांघरूण घेऊन शाळेत जमायचं, मुख्याध्यापकांची सूचना आली. तोतोचाननं ती आईला दाखवली. दुसऱ्या दिवसापासून उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार होती. आई, शिबिर म्हणजे काय ग? तोतोचाननं विचारलं. खरं तर आईला सुद्धा नीटसा अंदाज नव्हता. पण ती म्हणाली, कदाचित तंबू उभे करून त्यात राहायचं असेल. पण कुठे उभारणार तंबू? भाड्याचा वगैरे उल्लेख नाहीये. म्हणजे बहुधा शाळेजवळच कुठेतरी शिबिर असेल. तंबूत पडल्या पडल्या तुम्ही चंद्र चांदण्या बघू शकाल. त्या रात्री तोतोचानला कितीतरी वेळ झोपच आली नाही. शिबिराची कल्पना तिला अगदी थरारक आणि धाडसी वाटत होती. तिच्या छातीची धडधड वाढली होती. दुसऱ्या दिवशी तिने भराभर आवरायला सुरुवात केली. पण संध्याकाळी कपडे आणि पांघरूण पिशवीत भरून निघताना मात्र ती थोडीशी घाबरली होती. जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा मुख्याध्यापक म्हणाले, आता लक्ष देऊन पहा बरं. हातामध्ये जाड ताडपत्रीसारखा दिसणारा हिरवा तंबू घेऊन ते सभागृहातल्या छोट्याशा व्यासपीठावर गेले आणि काही क्षणातच त्यांनी दोऱ्या सोडवून तंबू उघडला. मी आता हा तंबू कसा उभारायचा ते तुम्हाला दाखवणार आहे, ते म्हणाले. बघता बघता त्यांनी एकट्यानं तंबूच्या दोऱ्या खेचून खांब उभे केले. तंबूमध्ये हवा भरली आणि एक सुंदरसा तंबू उभा राहिला. चला, आता तुम्ही सगळे सभागृहामध्ये तंबू उभे करा आणि शिबिराला सुरुवात करा, मुख्याध्यापक म्हणाले. आईची कल्पना होती की तंबू मैदानात उभे करतील. पण मुख्याध्यापकांची कल्पना काहीतरी वेगळीच होती. त्यांच्या मते सभागृहामध्ये मुलांना अधिक सुरक्षित वाटलं असतं आणि बाहेर पाऊस पडला असता किंवा थंडी वाजली असती तरी प्रश्न आला नसता. मुलं आनंदानं अगदी नाचत बागडत होती. घर बांधूया, घर बांधूया असं ओरडत त्यांनी लहान लहान गट केले आणि अखेरीस शिक्षकांच्या मदतीने त्यांनी पुरेसे तंबू उभारले. एका तंबूत साधारणपणे 3 मुलं झोपू शकत होती. तोतोचाननं पटकन कपडे बदलले आणि थोड्याच वेळात या तंबूतून त्या तंबूत मुलांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. सगळ्यांचे कपडे बदलून झाले तेव्हा मुख्याध्यापक सभागृहाच्या मध्यभागी बसले. तिथून सगळी मुलं त्यांना छान बघू शकत होती आणि त्यांच्या परदेशी प्रवासाच्या आठवणी ऐकू शकत होती. मुलं आपापल्या तंबूमध्ये लोळत होती. कुणी नुसतंच डोकं बाहेर काढून बसली होती, तर काही नीट बसून ऐकत होती. कधीच न पाहिलेल्या साता समुद्रापलीकडच्या गोष्टी ऐकण्यात अगदी रंगून गेली होती. मुख्याध्यापकांच्या गोष्टी ऐकून कधी कधी मुलांना वाटायचं, तो साता समुद्रापलीकडच्या आपल्या मित्रांच्याच गोष्टी सांगतायत. आणि अशा तऱ्हेने सभागृहामध्ये तंबूमध्ये झोपण्याचा तो साधासाच प्रसंग पण प्रत्येक मुलाच्या आयुष्यामधला आनंदाचा आणि अगदी अविस्मरणीय प्रसंग ठरला. तो अनुभव मुलांना फार मोलाचा वाटत होता. मुलांना खुश ठेवण्याची कला मुख्याध्यापकांना चांगलीच अवगत होती. मुख्याध्यापकांचं बोलणं संपल्यावर सगळी मुलं आपापल्या तंबूमध्ये परतली आणि सभागृहातला दिवा बंद झाला. काही तंबूंमधून हसण्याचे आवाज येत होते, तर काहींमधून दबक्याने बोलण्याचे आवाज येत होते. पण थोड्याच वेळात सारं कसं अगदी शांत शांत झालं. चंद्र ताऱ्यांशिवाय हे शिबिर होतं, पण मुलांनी त्याचा आनंद अगदी मनमुराद लुटला होता. त्यांना ते सभागृह म्हणजे शिबिराचं मैदानच वाटत होतं आणि त्यांच्या आठवणीत ती रात्र कायमची चांदणी रात्र झालेली होती. धन्यवाद.